पांडुरंगा, मी तुझी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने सेवा केली. माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं कर. हॅलो हॅलो. अगं ऐक की, हा, बाळाची तब्येत छान आहे, बरं झालं, देवच पावला म्हणायचं. पण आज दुपारी डिस्चार्ज आहे हा. आणि बिल 20,000 झाले. माझ्याकडे फक्त 10,000 आहेत. हम्म. मी खूप जणांकडे मागितलं पण कुणाकडे काय होईना. जरा तू बघतीस का कुणाकडे काय मिळते का? आता मी कुणाकडे बघू? आता काय झाले, माझ्याकडे सगळं पर्याय संपल्यात. माझं तुलाच कुणाकडे तरी बघायला पाहिजे. बरं ठीक आहे, बघते काहीतरी करते मी. फायनान्सचं 2 हप्ते तटलेत. परवा आशाताईकडून गॅस भरायला घेतलेले पैसे द्यायला मला जमलं नाही. आणि कोण देणार आता मला 10,000 रुपये? भाऊ जयसिंग भाऊ, मुलगा फार आजार आहे आणि आज तिचा डिस्चार्ज आहे, तर 10,000 रुपये कमी पडतात. जरा काय मिळतात का बघा की थोड्या दिवसासाठी. काय व्याजबीज असेल तर घ्या. पैसे द्यायला काय अडचण नाही. पैसे होतं माझ्याकडे, खरं ते बाजार संपलेलं, ते बाजार आता घेऊन आलो. खरंच नाही हो माझ्याकडे, खरंच नाही पैसे माझ्याकडे आता शिल्लक. आरती का आलीस? बस की. बसायचं काय नाही, बाळासाहेब बाळ दवाखान्यात आहे आणि आज त्याचा डिस्चार्ज आहे आणि पैशाची फार गरज होती. जरा पैसे काय असतील तर बघा की भिशीमध्ये काय व्याज वगैरे असले तर कट करून घ्या. खरं पैसे लागणार तुमच्याशिवाय काय पर्यायच नाही बघा. लई वेळ केला. काल 10,000 रुपये त्या बंडूदान नेल्या आणि 5,000 रुपये सकाळीच स्वभावाने आले, तिने नेले. नुसतं जरा आधी आलं असतं झालं असतं. खरोखर आता खिशात 1 रुपया नाही. येणार आहेत, खरं 4 दिवस पाहिजे त्याला. नीलमताई, 1 मिनिट थांबा जरा. चला की घरात. एक मिनिट आहे ग. का बघू काय झालं? हे बघ, मला तुझा स्वभाव माहिती आहे. आता ती बाई पैसे मागायला आली, आता तुला तू हो म्हणशील, पण हे शिवशंभू बिशीमधनं 12,000 रुपये आणलेले आहेत. ते मी तुला काय आता देऊ शकत नाही. ते दादाच्या पोरग्याच्या फीला ठेवल्या. ते अहो ऐका की, फीचं काय आपल्याला नंतर बघता येईल, पण आता त्यांचं बाळ आजार आहे, दवाखान्यात आहे. जर आपण आता त्यांना मदत केली तर भविष्यात ती पण आपल्याला मदत करणार ना. बघ, हे घे पैसे आणि तुझं तू ठरव काय करायचं ते. मानून घे गोड तुझी रंग पूजा. हे घ्या ताई आणि तुला डिस्चार्ज तेवढी घेऊन या सगळं. धन्यवाद, फार फार उपकार झाले तुमचे. धन्यवाद नीलमताई, तुम्ही पैसे दिल्यामुळे बाळ माझं घरात आलं. अहो माझ्याकडे तर कुठले एवढं पैसे. ते शिवशंभू उद्योग समूहामध्ये मी गेले 1 वर्ष 250 पैसे भरत होतो. ते आता 13 महिन्यानंतर मला 12,000 रुपये आणि त्यासोबत भेटवस्तू LED पण लागल्या. हो का? होय, त्यातलंच मी तुम्हाला 10,000 रुपये दिले. गळ्यातून शिवशंभू पतसंस्थावाली आठवड्याला पिगमिनाला येते ती. अहो ती शिवशंभूवाल्यांची दुसरी योजना आहे, ग्राहक वस्तू संचयन योजना म्हणून. त्यामध्ये आठवड्याला आपण 250 रुपये भरायचे किंवा महिन्याला 1,000 रुपये भरायचे. आओ जरा हिला घ्या. ओ असं महिन्याला 1,000 रुपये भरून वर्षाचं 12,000 रुपये पूर्ण होतात. आणि वर्षानंतर एक भेटवस्तूचा कार्यक्रम असतोय. त्यात प्रत्येक गावातल्या 10 महिलांमागं एक तरी वस्तू हमखास जाते. आणि वस्तू पण काही छोट्या किमतीच्या नाहीत, 5 ते 10,000 रुपये किमतीच्या वस्तू आहेत त्या. आय्या होय. होय, वस्तू तर वस्तू पण आहेत आणि त्यांनी प्रत्येक रूट वाईज 3-3 ग्रॅम सोनं पण ठेवलंय. अगं आपल्या गावातल्या 50 महिला झाल्या आता, तुला कसं माहिती नाही? अगं आणि ऐक की, जर बक्षीस लागलं तर तुला तुझं हाय असं पैसे मुद्दल मिळतातच, पण जर भेटवस्तू नाही लागली तर ते 12,000 आणि त्या संस्थेकडनं तुला 1,000 रुपये असं 13,000 रुपये एक रकमी मिळतात. होय, मग माझं कळायला काम आहे. लागलं जाऊन बिशीचं खातं करून येऊया. आणि ते नव्हा बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं तर चालतंय नव्ह का? म्हणजे आईला आणि दिदीला सांगतो लागलीच. अगं महाराष्ट्रातल्या कुठल्या पण जिल्ह्यातला कस्टमर त्यांना चालतोय. बरं ठीक आहे, चालतंय. मग मी बाळाला झोपवतो आणि जाऊया मग आपण. चालतं.